अध्याय 14 आणि 14 भगवंताने अर्जुनाशी संवाद साधला. तो गीतेचे निरूपण करून ओळीमध्ये जो जीवाला बद्धतेचा अनुभव आहे तो संपूर्ण नष्ट केला. कोणता बंधन? जीवाचं बंधन, देहाचा संबंध, या दोन गोष्टीवर ज्ञानेश्वरी आहे. प्रत्येक गोष्टीला कारण असतं. तसं माऊलीच्या अवताराला कारण आहे. माऊलीनं अवतार घेऊन प्रत्येक जीवाचं सार्थक केलं, आयुष्य मार्गी लागलं, मनाचं कल्याण झालं, बोधात मन आलं आणि वेदाचं धन हृदयात थांबलं. त्याला म्हणतात कल्याण, त्याला म्हणतात सार्थक. बाकीचे निश्चय हृदयात जात, बाकीचे सुख दुःख भोगणं हा भाग वेगळा, पण बोध हृदयात थांबणं हा भाग वेगळा. व्यवहार थांबणं, विषय हृदयात येणं, देहाचा संबंध वाढवणं, वृत्तीमध्ये विकाराचं थैमान होणं आणि बुद्धीला आकाराचं वेड लागणं, हे आपल्या बंधनाचं फल आहे, बंधनाचं कार्य आहे. जिथं बंधन नाही ती बुद्धी वेडी होती, जिथं बंधन नाही तिथं गोडी येते भगवंताची. मग तुम्ही सांगा, वेड होणं चांगले ना? म्हणून ज्ञान हे आपल्या रूपाकडे नेतं आणि अज्ञान हे देहाला माझं म्हणायला लागतं. हे संपवण्यासाठी ओवीच्य हे आपल्याला 14 अध्यायामध्ये भगवंत निरूपण करायले की अर्जुना, तुला मी सांगणारे जीवाचं स्वरूप काय आहे, जीव कसा बंधनात गेला, नाना रूपानं भगवंत जागृत करायला अर्जुनाला. मग आज 14 अध्यायाचा 65 होईपर्यंत आलो. मग 63 होईमध्ये मग म्हणे गा प्रज्ञाकांता उजवली आज वक्तृत होता, जे बोला एवढा श्रोता जोडला असेल. मग एवढा मोठा श्रोता अर्जुन भेटला. काही सांगा झेलायला, काही सांगा तोलायला, काही सांगा बोधात रमायला, काही सांगा माझ्या स्वरूपात थांबायला. बोला एवढा श्रोता मला प्राप्त झाला, जसं बोललं तसं पकडायला. म्हणून बोला एवढा श्रोता मला भेटला. म्हणून भगवंताला किती आनंद झाला सांगा ना. मग म्हणे का प्रज्ञाकांता, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, बुद्धीची विभूती असणारा तो मालक त्याचा बुद्धिमान आहे. अर्जुन काय म्हणता का, अशा भगवंतानं कृष्ण परमात्म्यानं जे जग त्याचं वर्णन करते आणि हा परमात्मा अर्जुनाचं वर्णन करते. ती नाव घेतलीत किरीटी, पार्था, वंतेय, सखा. जास्त सखा आहे 11 अध्याय. सखा कोण म्हणतो कुणाला सखा? जे प्रिय वस्तू असते ते सखा. पण अर्जुनाला सखा म्हणलं आणि तिकडे राधेला सखी केलं. राधी सखीच त्यांची आवडीची आणि हा आवडीचा. कुणा बाकी तेवढे नाहीत, आहेत पण एवढे नाही. अर्जुनासारखा ज्ञानी नाही, राधेसारखं भक्ती नाही. दोन निवडले भगवंताने. जाता जाता उद्धवाला भागवत ध्येय ठेवताना अजून द्या वाटलं. का द्या वाटलं अजून? कारण केवळ ज्ञान झेपत नाही, ज्ञान कळतही नाही, ज्ञान सांगणारा मिळतही नाही. भक्ती ज्ञानाचा मिलाप केलाय. माऊली म्हणले बघ, एकनाथ महाराजांना जेव्हा समाधीचा पडदा उडून मध्ये गेली नाथ कराय, तेव्हा सांगितलं नाथा तुम्ही भागवत लिहा. नजर टाकली, भागवत त्यांच्यामध्ये गेलं. नजरेनं
तुम्हाला म्हणलं ना आत्ता वहिनी, आम्हाला ज्ञानेश्वरी काहीच लावून दिले नाही. अमृत अनुभव 5 प्रकरण लावून दिले छान, नंतर फक्त वाचवले. कारण 2 महिन्याचा काल होता, महाराजांना जायचं होतं आणि ग्रंथ अपुरा ठेवत नसतात. ते पूर्ण केलं, वाचून दाखवलं. आणि आमची परिस्थिती चांगली नव्हती त्यांना सोडायला. आम्हाला कठीण झालं होतं, आम्हाला सोडायला त्यांना कठीण झालं. त्यावेळेस आम्ही काही बोललो नाही. वाचा सांगून तर बसतो. ते समोर मूर्ती दिसायली, तुम्ही वाचा का सांगा का न सांगा, आम्ही फक्त त्यांचं दर्शन घ्यायचं डोळ्यानं. आता ही मूर्ती जाणार आहे, परमणीत राहणार नाही, एवढंच आम्हाला भान होतं. तुम्ही काय वाचायला, तुम्ही का सांगणं झाला, कुणीही काय बोलत नव्हतं. फक्त समोर बसत होतो आम्ही त्यांच्या, आणि त्यांचं वाणीतून निघालेलं ठप्प होत होतं. मन वाचून दाखवत होतं फक्त मुलाच. त्यांना पण सांगायची इच्छा नव्हती. तुम्हाला म्हटलं मी 17वा सांगणार नाही, गावता देणार. मला 18कडे आनंद द्यायचं, 15वर जायचं, 16वा संपत लवकर, 17वा ड्रॉप, 18वा सुरू, म्हणजे धावत. आता ऐका, ते श्रेष्ठ मुलगी, तू बोला एवढा श्रोता जोडला असेल, एवढा मोठा श्रोता मिळालास. हजारो लोकांपेक्षा तू एक ब्रह्मनिष्ठ श्रोतेस. तुला जे बोलत ते कळते की भगवंताला माहित झालं, आनंद झाला. एकच श्रोता होता पण एकामधून सगळं विश्वास जात होतं ज्ञान, म्हणून त्यांना काय वाटत नव्हतं. ते माझा अर्जुन त्याच्या निमित्तानं हृदय बोलायलं आणि जगतातलं अज्ञान संपायलं. हा माझा हेतू पूर्ण व्हायला म्हणून भगवंत अर्जुनापाशी डोलायले, वाणीनं वेद बोलायले आणि त्याच्या हृदयामध्ये ते वेदाची संपत्ती अर्जुनाच्या हृदयमय करायले. आकामिनाचे ग्रंथ हृदयमय करा, माती कळत नव्हतं. संसार हृदयमय केला ना तुम्ही, सगळं तेच हृदयात. मग ते काढा, हे घाला. हे जर हृदयात बोध गेला तर हृदय ग्रंथ, ग्रंथ हृदयमय. आणि शब्दच कळत नव्हते आम्हाला, कधी ऐकलेस. मग ग्रंथ कळाला, हृदयमय झाला, म्हणजे त्याचा बोध हृदयात फिट्ट बसला, त्याला म्हणतात हृदयमय. नुसतं ऐकणं हृदयमय नाही. शब्द येतात जातात, तेच स्फुरण, शब्दाचा ध्वनी येतो आणि आकाशात बिघडून जातो, तर तुमच्यापाशी कुठं थांबतो. मग प्रगती कुठं बनते, स्वतःची ओळख कुठं होते, होत नाही ना. अवघड आहे सगळं. चला 64 ओवी, अध्याय 14. तरी एक मी अनेकी, भुवी देह पाशकी, त्रिगुणी लुब्धकी कोणी परी. मी एक आहे, अद्वैत रूप आहे, मग मी अनेक कसं झालं. पुन्हा गोविजे देह पाशकी, त्रिगुणी लुब्धकी कोणी परी. त्रिगुण रूपे व्याधानं मला कसं जुळलं. जसं एखादी शेळी 3 वाघ समोर वाघ असतो आणि वाघ त्या शेळीला घेऊन टाकतो, तशी त्रिगुण हे वाघ आहे, वाघरे, सिंह आहे, लांडगेत, आणि ते तुम्हाला जीवाला गिळालेत. कुठं कळेल. गुणामध्ये राहतो आपण आणि मस्त जीवन जगतो, पण गुणाला सोडून केव्हा बघतो स्वतःला. गुणाला सोडल्याशिवाय स्वतःला पाहता येत नाही. गुण संपल्याशिवाय पुढच्या गुणाला जाता येत नाही. 3 गुणाला ओलांडल्याशिवाय गुणातीत होता येत नाही. आणि गुण टाकणं बोधाशिवाय जमत नाही, आणि बोध वेदाशिवाय दुसरा त्या गुणाला संपत नाही. केवळ वेदाचा बोध गुणाला समाप्त करतो. कथा फितर नाही, कीर्तन फिरतर नाही. केवळ वेदाचं सामर्थ्य आहे की गुणाच्या भारी बुद्धी येते. वेदाचं ऐश्वर्य आहे, गुण बाजूला जातात. संतांची कृपा आहे, गुणाच्या पलीकडे ते बुद्धीला नेतात. म्हणून तर श्रवण रोज करायचं. कोणत्या दिवशी गुण संपले, बुद्धीने टाकले, पण ऐकून होत नाही. तुम्ही म्हणतात तुम्ही ओरडा, आम्ही ऐकतो, तसं नसतं. काळजीनं तळमळीनं त्या बोधात जाण्यासाठी तपश्चर्या लागते, ध्यास लागतो मनाचा. आता माहेर झोपायला काय बने, झोपते कमी, सारखा हातात ग्रंथ,
कारण पहिली अवस्था आहे, अवलंबन कधी सोडलं नाही. त्याचं अवलोकन सोपं नसतं, बटन दाबणं सोपं तुम्हाला, पण मांडणं सोपं नाही. आणि ती गुरुकृपा सहज नाही. मग तिन्ही गुणामध्ये पछाडलेल्या बुद्धीनं ईश्वराकडे कसं यायचं? जेव्हा ती गुणामध्ये मानल्या जाते, त्याला गुण सोडत नाहीत, तर ती जाईल कशी देवाकडे? जेव्हा गुणाचं बंधन सुटल्या जातं, तर भ्रम तुटल्या जातो, परमेश्वर जाणल्या जातो आणि स्वतःच रूप भोगायला मिळतं. मान अपमान तुच्छ होतात, व्यवहार हा समाप्त होतो, अव्यवहार हा जाणता येतो आणि स्वतःला स्वतः मानता येतं. म्हणून तर आम्हाला बाकीचे काहीच वाटत नाही, बिलकुल नाही. ज्या अंतिम टप्प्यावर आपण चाललो आणि भगवंताचं ज्ञान आपण बुद्धीत थांबायलो आणि आपल्या स्वरूपाला आपण भोगायलो, तर खाली उतरून कर्मामध्ये नाचायचं, पाप पुण्य करायचं, बंधन वाढवायचं, किती तुच्छ भाव आहे तो. की परम सत्ता ही भगवंताची आहे, अद्वैत स्थिती ही जीवा अद्वैत स्थिती आहे, सुखाची आहे, आणि बुद्धी ही भगवंताची आहे, ती तिला अर्पण करावी. जिथून प्रगट झाली तिथे तिला जायचं असतं, पण तुम्हाला नेता येत नसतं. तिला जा वाटतं, सुख घ्या वाटतं, भगवंताच्या सानिध्यात राहा वाटतं आणि भगवंत बना वाटतं, पण तुमचा अधिकार कमी पडतो. म्हणून ती बुद्धी तुमच्या बंधनात दुःखाला भोगती, त्रस्त होती आणि देह पडल्यानंतर लोकांतरावरती राहते. त्याच बुद्धीला ब्रह्मत्व पद तुम्ही दिलं तर लोकांतर जातो. पण का कळत नाही माणूस? क्रोधात, अभिमानात, अहंपणात टाकणं सोपं नाही. का टाकणं सोपं नाही? अनाधिकचा डाग आहे तुम्हाला, तो कलंक आहे. पण जर कलंक वाटत तुम्ही टाकताल ना, जिला कलंकच वाटत नाही, कलंक करत राहते ती बाई, तर ती टाकल कशी? म्हणजे बुद्धी ही कलंकाला धरून बसली आहे. जो डाग आहे आयुष्यात लागलेला अज्ञानाचा, बाकीचे डाग खूप आहेत तुमच्या व्यवहारातून केलेले पाप, नाही का? पण अज्ञानाचा डाग धुतल्यावर हे पाप समूळ येण्यात होत. पण कुठं कळतं की असं वागावं, तसं वागावं, असं सहन करावं, असं जगात आपलं नाव लौकिक व्हावं की फलाने मरावे पुरी कीर्तिरूपी उरावे, कीर्तीच उरावी आपली. अज्ञान सरावं, परमात्म्याचं धन भोगावं आणि अवाच्य बनावं. त्याच्याशिवाय आपलं जीवन धन्य नाही. जाणं येणं बघणं करणं ते बात वेगळी आहे, बहिरंग आहे, पण त्याच्याशी एकरूप होणं हे अंतरंग आहे. बुद्धीला त्याच्या स्पर्श करणं अंतरंग आहे. वेदाची शक्ती चित्तात येणं अंतरंग आहे. स्वानुभूती भोगणं अंतरंग आहे. परमेश्वराचं दर्शन आत घेणं अंतरंग आहे. त्याची सत्ता प्रगट करणं अंतरंग आहे. सोपं नसतं, बिलकुल सोपं नसतं. पण चिंतनात आल्यावर चिंता जाती, चिंतनात आल्यावर चिन्मयता येते, चिंतन ऐकल्यावर देहाचा संबंध एका अक्षरात कट होतो. मित्र अद्वैत ब्रह्म. मग मी अनेक कसं झालो? ह्या त्रिगुणामध्ये कसं अडकलो? ह्या गुणाला मला कसं गिळलं? मी गुण माझे नाही आणि गुण येतात जातात ते मला कळतं. मी शांत असे सत्व असतं, चंचल बनते रज असतं आणि मी भडकते तेव्हा तम असतं. पण हे नातं अज्ञानाचं असतं. देह पाशकी
गोविंदजी म्हणजे 3 गुणामध्ये मन का उगवल्या गेलं? आता तुम्हाला सांगते गुणामध्ये मन कसं असतं. आणि वैन कधी प्रश्न विचारत जावे आपल्याला तर शंका आली ना तर बुद्धीचा वृद्धी होती, वाढ वाढ. आता गुणामध्ये बांधणं आणि गुणातून बाहेर येणं हे दोन भाव विषय, दोन भाव आहेत. एक गुणात असतो आपण ज्ञान असतं, भागावरण असतं अज्ञान, आणि मनात गुणामध्ये असत. गुण बेभान करतात, आपल्याला जगू देत नाही. सुख दुःख, हा मी तू, तुझं माझ, काम क्रोध, जन्म मृत्यू, ह्या जोड्या त्या गुणाच्या माग. मग मग जर हे गुण असं त्रास देत असतील तर गुणामध्ये करायचं, गुणाला का बोलवायचं? आणि गुण जर उत्पन्न झाले तर त्याला कसं सोडायचं? कारण 3 गुणाची प्रकृतीच आहे, 3 गुणाची प्रकृती आहे. कोणते ना कोणते गुण चालूच असतात, त्याच्यावर प्रगती होऊ शकत नाही. पण गुणाचा संबंध न होणं हा तुमच्या हृदयाचा अधिकार आहे, वृत्तीचा चमत्कार आहे, बोधाचा आविष्कार आहे, संताचा कृपा प्रसाद आहे. जेव्हा संत कृपा करतात तेव्हाच गुणाला ओलांडता येतं. आधी ना स्वतःची शक्तीनं कसं जाते? हा भवसागर पार करायचा तर गुणाला सोडूनच हे ओलांडायची नदी. जेव्हा गुणातीत बुद्धी होती तर स्वतःची ओळख सहज होती. गुण येतात निघून जातात, तुम्ही त्याला किंमत देत नाहीत ना. जेव्हा तुम्ही त्याला तुम्ही जवळ घेता आणि त्याच्यासारखं वागलं तर ते पुन्हा पुन्हा येतात. पण जेव्हा तुम्ही त्याला बाजूला केलं तर ते निघून जातात. जरी आलं तरी त्रास देत नाहीत, कारण तुम्ही गुणाला पाहत नाही. तुम्ही गुणाच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याला पाहतात, तिथं जातात, त्याच्याशी एकरूप होतात. गुणाचा काय संबंध राहतो? बिलकुल नाही. खूप सुंदर निरूपण असतं, पण एका शब्दावर 2-2 दिवस 1-1 घंटा घालून आमचं नुकसान आहे. पण आम्हाला सखोल किती जात आहेत, किती बी, पण पुढच्या वेळी असतात ना बेटा, म्हणून थांबावं लागतं. कसं असतं, आईने दिली की तिथे एसटी मध्ये बसलं पाहिजे, नेता आलं पाहिजे, झोळी टाकलं तर भरून घ्यायला तसं थोडं येत राहायचं. ऐका, गोविंद पास आहे किती गुण लुब्ध की कवणे परी, किती गुणामध्ये कसं अडकलो, कशामुळे अडकलो हे सांगा ना, याचं उत्तर द्या. एखाद्या वेळेस 2 मुलं असतात, एक शिकतो आणि एक शिकत नाही. तर तो मोठा झाला म्हणतो, आई तू त्याला शिकवलं? म्हणा का नाही? बेटा पैसा नव्हता म्हणून शिकवत आला नाही, तसा अधिकार नव्हता म्हणून गुणाला सोडता आला नाही. दोघांना शिकवायला पैसा नव्हता, एकाला शिकवलं, एकाला जवळ घेतला. जिथे त्याला माहित असत. आणि संसार कठीण असतो, परमार्थ सोपा असतो. पण सोपा परमार्थ मला थोडं अवघड झाला. काय झालं माहित नाही बरं का, काय झालं माहित नाही आम्हाला. संसार 20 तुम्ही ते पचवता, तिथं तुम्ही नाचता, त्याला बघून तुम्ही हसता, त्याला बघून हसणं, बाप केवढा अवघड, केवढी किंमत आहे तुमची. सगळं खोटच आहे की, खरं काय? एक क्षण सुख टिकत नाही आणि तुम्ही त्याला ओळखू शकत नाही. आणि खोट्याचा जगताचा खोटापणा जात नाही. जगताचा बाद झाला की खरं उगवलं, आणि जगत पुढे आलं की खरं तर झाकलं. पण जगताला जास्त किंमत द्यायची नाही, म्हणून तर खाली यायचं नाही. ज्या सत्तेत जगतच नाही अजातवाद, मग जगतातल्या क्रिया कोणत्या चांगल्या आहेत? ज्ञानी महात्मा जगतात आहे का? देहात आहे का? गुणात आहे का? तो भगवंतात. मग जो भगवंताला प्राप्त केलं त्याला कुठं बोलायचं? किती मूर्खाचा बाजार आहे. मग तुम्ही ज्ञान प्राप्त करा ना, डबक्यात
सांगता चक्कच संपन्न एखादं कीर्तन आलं वाचता आलं की नाचायचली बाई वाचलं का तू अनुभवलंस अशा म्हणल्या काल कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक मला प्रश्न विचारता पण म्हणलं आज झालं का नको बाबा ताप नाही ते तू करम गाते एक मिनिट थांबा सांगता येते का नाही सांगताय पण मला जाऊ दे त्यांना पाठ केलं सांगायचं सवय तशी असती बोलायची कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक अभंग मला माझ्याकडे कालचं कीर्तन लिहिलेलं आहे तेच अभंग निघालता काल पण कसं असतं पुढे जायचं माहित नसतं बरोबर हा खोटं नाही बोलत कोण पण असू दे मला म्हणलं ब्रह्मदेव विद्या पुढे त्याला व्यायचं नाही खरं असल्यावर त्याला काय व्यायचं मग सात्विक आणि सत्वाच्या पलीकडे जाणं किती आवड आहे बरोबर आहे ना एक साधं उदाहरण देतो तुम्हाला सत्वगुण काय काय करतो म्हणलं तर तुम्हाला सांगता येत नाही सांगता येत कारण समोर सांगणार जे तुम्हाला देतो बसावे जे तुम्हाला देतो ज्ञानदाता तो अपुरा असतो ना मग तुम्ही अपुरे जो पूर्ण आहे तो समोरच्याला पूर्ण करतो भेटलेलाच अपूर्ण आहे तुम्हाला कसं पूर्ण करेल कुठे का मग जी ज्ञानेश्वरी आम्हाला चिंतन करायला सांगितलीच नाही तर ती उगायली केवढा चमत्कार आहे गुरूंचा त्याला म्हणतात आशीर्वाद सोपं नाही सोपं आहे का हे वेदांत हा 56 भाषेचा विस्तार आहे एक भाषा कळत नाही 56 भाषा कस काय कळते ज्ञानेश्वरीच्या ओळीत किती भाषा आहेत 56 आणि त्या भाषेचा अर्थ लावून देणं आणि ओवी पटवून घेणं भावार्थाचा निचोड करणं आणि त्या भगवंताचं दर्शन घेऊन आपलं चित्त त्या ईश्वराशी एकरूप करणं चेष्टा आहे का सारखा ध्यास असावा आपल्या घरात लग्न असलं आपण थांबतो का नाही बसतो का मग आपल्याला त्या भगवंताचं बुद्धीशील जीवाशिवाचं लग्न लागलं नाही अजून तर आपलं कर्तव्य आपण करावंच लागतं बसतो का आपण आम्हाला ओळी नाही लागली आम्ही बसतो का शांत नाही बसतो शकतो का मी ओवी लागले तर ज्ञानश्री खाली ठेवू शकत नाही आम्ही मग 2 घंटे लागू का 3 तास लागू सारखं बसलं सकाळी 5 वाजता उठले की असतेच मिळाले की झोप चिंता वेळ मिळाला मनन वेळ मिळाला आतलंच पुरण काढतो नीट बसतो पुन्हा काळ नाही तुम्हाला तुमच्या हातात नाही ना हा काळ जेव्हा काळ तुमच्या झडप घालीन त्याच्या आधी सावध व्हा ना तू काय का मग त्यानं तुम्हाला काळ दिलाय त्याने तुम्हाला श्वास दिले त्याने तुम्हाला बुद्धी दिली मग घंटा कशी का संसारात ती असं म्हणली ती कट्ट म्हणली मेंदू खराब होतो मेंटली होतो माणूस हे बीपी शुगर त्याच्यामुळे अट्टी म्हणली टट्टी म्हणली दुसरा विषय बिमाऱ्या का होत्या ते ह्याच्यामुळे म्हणून अरे साईड बाजूला नेतं ज्ञान आपल्याला अगोदर अधिकार देत हे खोटं कळायला तर मन जातं का आणि इथं काय राम नाही म्हणल्यावर ते गोड वाटतं का ह्याच्यामध्ये काय फल नाही म्हणल्यावर ते आवडतं का ह्याच्यामध्ये काही सार नाही म्हणल्यावर तिथं तोंड घालतं का माणूस म्हणजे तुम्हाला कळत नाही मग तोंड घालतात आणि ठेसून घेतात तोंड रामोशा येते मग पौर्णिमा जाते ना आमोशाची येते येत नाही का येतेच ना 15 दिवस झाले की येतेच एक भाव असावा ज्ञानाचा शक्ती असावी वेदाची भक्ती असावी त्या परमात्म्याची आणि स्थिती असावी त्या परमपदाची स्थिती म्हणजे एकरूपता आत्मस्थिती म्हणतात आणि केवळ वेदांत ऐकायचं तर गुरुजीकडे बाकी भेटत नाही उगा तोंडी लावायला 2 शब्द वाक्य सांगितले कोणत्या प्रक्रिया पाठ करून बोलले विचारसागर मधल्या काय अरे बस उदाहरण नाही समजून देता येत नाही पटवून देता येत नाही हृदयाचा परिवर्तन नाही काय असणं म्हणजे पोथी का नाही बेटा आता ऐका कैसा आता मी विचारलं की गुणातीत जे मी बांधल्या गेलो एक होतो अनेक झालो कसं काय हे सांगा आता ऐका कैसा क्षेत्र योगी
विये ये जगे ते परिस सांगे कवणे परी. हे क्षेत्र ही प्रकृती हे जन्म विये म्हणजे उत्पन्न झालं, कुणापासून झालं, कसं झालं आणि का झालं हे सगळं सांगा. क्षेत्र कैसा क्षेत्र योगे. क्षेत्राचा संबंध कसा होतो. मी क्षेत्रज्ञ आहे ना, मग क्षेत्रज्ञ सांग आहे ना. आणि मी तुम्हाला सांगते, नवीन लोकांना माझी भाषा पण कळत नाही. आमची भाषा सगळी वेदांतली. ओवीचा भाव फक्त काढतो आम्ही, इकडे तिकडे जातच नाही. उदाहरणात आम्हाला वेळच नाही. काय का उदाहरण रटप काहीच नसतं. इथं अद्वैताची मांडणी आहे. मग कैसा क्षेत्र योगे विये ये जगे. बघा, विये ये जगे हे जग उत्पन्न कसं झालं. क्षेत्रज्ञाशी क्षेत्राचा संबंध कसा झाला. हा क्षेत्र आहे, हा क्षेत्रज्ञ. दोघाचा संबंध कसा आहे. हे तर असंग, हे तर संगवान आहे. मग दोघे एकत्र कसे बोला, आणि दोघांपासून जगत उत्पन्न कसं बोला. आता आहे का, हे या लागी हे बोलिजे जे मत्संग बीजे भूती पिके. जे मत्संग बीजे भूती पिके. मत्संग बीजे यांना माझा संग केला, त्याच्यामध्ये मी बीज ठेवलं भूताचं आणि प्रकृती रूप भूत उत्पन्न केले. त्या प्रकृती 5 भूत उत्पन्न झाले, त्यांना संबंध केला माझा. कुणी क्षेत्रानं तो संबंध करत नाही. क्षेत्रज्ञ संयोग झाला किंवा तेरावादे झाला ना. मग क्षेत्रज्ञाच्या संबंधानं सगळं उत्पन्न झालं. जगविये सांगायचं आता हे पहिल्या क्षेत्रातून सांगितले. आता क्षेत्र संबंधातून जग कसं उत्पन्न झालं ते सांगा. कळत नाही होईल. नगर पाहिजे. त्या दोघांच्या संबंधातून जगताची उत्पत्ती कशी झाली. संबंध कुणी केला, कसा केला, संबंध कुणामुळे झाला, जग कसं प्रगट झालं, जगाचा वाद कसा झाला, कसं बोला प्रश्न ते. आता पुढे आहे का, क्षेत्र येणे व्याजे या लागी हे बोलिजे जे मत्संग बीजे भूती पिके. बघा, ज्या क्षेत्रज्ञाचा संबंध झाला, हे भूताचं पीक आलं. हे पीक कुणाचं आहे वाटतं का. भूताचं इथं बरं वाटतं, पुन्हा माझं वाटतं. इथं हे भूताचं पीक उत्पन्न झालं म्हणजे देव. त्या क्षेत्रज्ञाचा संयोग झाला आणि या भूताचं पीक ओरी आलं आणि सृष्टीला तुम्ही जग ह्या दिसणाऱ्या पदार्थाला जगत नाव दिलं. दृश्य झालं ना. अदृश्य परमात्म्याचे सत्य झाले कुठं माती कळते. काही कळत नाही. नसून अभिमान आहे आपल्याला देहाचा खोट्याचा. तो अभिमान संपावा, नम्रता यावी आणि ती सत्ता प्रगट होऊन आपण आपल्या सत्तेत राहावं. देहाच्या सत्तेत राहणं अति पाप आहे. म्हणून त्याला माझं म्हणून केलेलं कर्म तुम्हाला बुसेल, आम्हाला नाही. त्याला धरून केलेलं कर्म, त्याला धरून केलेलं ना द्या काय मी माती करा, पण त्या देहा धरूनच तुम्ही केलं ना. काय नव झालं मग. मी केलं सोडलं का तुम्ही केलेल्या कर्म सोडलं का. आणि तुम्हाला सोडता येते का कर्म. नाही सोडता येत, सुटतच नाही ते. कारण अनादिकालाचे कर्तेपणाची संस्था तुम्ही घेऊन ह्या देहातून त्या देहात आलात. ती बुद्धी करते होतीच, पण जेव्हा संत समोर येतात तर कर्तेपणा भस्म होतो. कर्म हे कोण करत तो पाहतो, कर्माचा करता नसतो तो. तो जीवात्मा म्हणतो मी तर करता नाही, मग भक्त कशाला घेऊ. मी तर क्रियवान नाही, क्रियेकडे का जाऊ. मी तर क्रियेपासून अलग आहे, तर क्रियेला का धरू. क्रियेचं पुण्य का भोगो. ज्ञानी महात्म्याचे लक्षण आहे. मूर्ख लोकांचे नाही. मूर्ख आज्ञानी पामर. माझं घरण, माझे लेकरण मी केलं, तुझं माझं, ह्याच्या पलीकडे बुद्धी सरकत नाही. सरकारी बुद्धी. कारण दुःख होत माझं आणि मी म्हणल्यावर. दुःख एका जन्मात नाही, कोटी जन्मात दुःख तुमच्या पाठलाग करताय.
मला वाटतं आता काय नाही, किती दिवस राहिले हा. अगं पुढे लय आहे बाई, लय जन्माचं लय भोगायचं. तुला किती पाप गेले माहितीये का? माहिती म्हणून तू मधासारखी वाणी, नम्रता आणि दयाशील टक्कर ना ब्रह्मवेत्याचं असतं. क्रूर संसारी असतात, क्रूर असतात संसारी. फार खडक कासुटक जरा रे. खरे परिणाम नसतो ना बोधाचा, उत्कर्ष नसतो ज्ञानाचा, कृपा नसते संताची, तप नसतं हृदयाचं. म्हणून त्यांचं हृदय पाषाणवृत्तीचं नसावं. दया असतात कुठल्याही, आणि दया का तयार होती पुन्हा सांगते. त्या खालची गोळी घेते, लिलाम चालली मी आता. खाली मत्संग बीजे भूती पिके. मत्संग माझा संबंध केला प्रकृतीनं भूताचं पीक आलं. बीज नाही पीक. आता ऐका. व्याजे या लागे हे बोली जे जे मत्संग बीजे भूती पिके. आता हा 3 नंबर श्लोक आहे. 14वा आणि श्लोक 3. मम यो निर्मत ब्रह्मा तस्मिन् गर्भं ददाम्यहम्. मी गर्भामध्ये थांबायचं. मी प्रकृतीमध्ये गर्भ ठेवतो भूताचा. जन्म होतो सृष्टीचा, वेद हृदयात होतो वृत्तीचा, परिणाम होतो सुख दुःखाचा. श्लोक वाचतो वहिनी, पण ते श्लोकावर लक्ष नसतं. गर्भ वाचले ना तुम्ही कधी? तस्मिन् गर्भं ददाम्यहम्. त्या प्रकृतीमध्ये गर्भ ठेवतो भूताचा. मग ते भूत उत्पन्न होऊन प्रकृती तयार होती. ददाम्यहम्, मी दिला, मी ठेवला गर्भ प्रकृतीमध्ये भूताचा. आणि हे जर श्लोक नाही उकलला तर तुम्हाला काय कळालं? आणि जर कळालं नाही तर बुद्धीचं परिवर्तन कसं झालं? म्हणूनच जे बी ऐकतो आणि जे बी कळतं ते मनाला विचार करावा की कुठ्यातून काय मला मिळालं. एखाद्या मार्केटला गेलं, लसण अंडा सगळा मेलेला, त्या गाड्या जायचं का पुन्हा? स्वस्त आहे, सगळं आहे, पण ते गाडीवाला तसला बेमाने खोटं बोलतो आणि नासका लसण देतो मेलेला. पण तिकडं गर्दी होती, होत नाही का? मग लसण मेलेला कामाचा का फेकायचा? हेच कळलं. हा, मग कोणत्या गाड्यावर जावं ते कळावं. हा, मेलेलं लसण घ्यायचा का? ज्या बोधामध्ये बुद्धी प्रगल्भ होती, ज्या वेदामध्ये मन सावध होत, ज्या ज्ञानामध्ये ब्रह्मत्व पद येत, त्या साधूला शरण जा. कुठे नाही. आम्ही बरोबर आणत नाही. जर मिळालं तर तिथं थांबायचं. मग काही नाऱ्या जेवला पत्तर पालतो, काहीच नाही ताटामध्ये. ते म्हणतो जेव, ते नाऱ्या म्हणतो पालतोच पत्तर, काहीच नाही की गाजी. ते महाराज उदार होत, नाऱ्या जेवला पत्तर पालतो. एक एक शब्द असते मान होते ना, कारण ते ऐकायला मिळायचे ना. कुठून? त्यांचंच आहे ना आमच्यापाशी, दुसरं कुठलं आणलं आम्ही? म्हणून ज्या ब्रह्मवेत्यापाशी आपण आपलं आयुष्य दिलं, ब्रह्मवेत्याचं दर्शन झालं तर पाप भस्म होता. एवढा भेद वितळू लागतो. महात्म्याच्या कृपेनं त्याचा स्पर्श भोगायला येतो. म्हणून महात्माचा, महात्मा कुणाला म्हणायचं? महान आत्मा, व्यापक. ते बी कळलं. आम्हाला बरं महाराज महाराज म्हणायची सवय लागली होती. आता महाराज गेले होते, लुटत होतो महाराज आणि वाटीत होतो महात्मा असं सांगायचं. खट्टाखट बोलायचे, मुंडकवरी करतात नव्हते दोषाला. दोषी लोक आमच्या महात्म्यापाशी शिरकतच नव्हते, टिकतच नव्हते. नाही, अधिकारी लोकांचं ते म्हणायचे बी, हे लोक अधिकारी, ज्यांचं कळत आपल्याला कळत नाही. नवीन लोक झोपत नाही वाटत, यांना सवय. उच्च अधिकाराची बुद्धी होती ना, दोषाला काढतच होती ते. केवळ आत्मचिंतन समोर
दुसरा विषयच नाही, दुसरा विषयच नव्हता ना. आता ऐका, मम योनिर्महत् ब्रह्म तस्मिन् गर्भददाम्यहं संभवं सर्वभूतानां ततो भवति भारत. ऐका, माझी ही महत् ब्रह्म ही प्रकृती आहे. तिथून भत उत्पन्न होतात, ती साठवून जिथं असेल त्याला महत् ब्रह्म म्हणतात. तिथून त्याची उत्पत्ती होती, भूताची 5. आणि ती प्रकृती, आणि त्या प्रकृतीमध्ये मी गर्भ ठेवतो. भूत उत्पत्तीचा दुसरा नाही, हे लक्ष ठेवा. त्या प्रकृतीमध्ये मी गर्भ ठेवतो आणि ती प्रकृती त्या ह्या जगताला उत्पन्न करते. तो गर्भापासून काय तयार झाले? भूत. भूतापासून सृष्टी, आणि त्याच्यापासून आपण, तुम्ही, आम्ही. आपल्यामध्ये काय आहे? पण माणसाला मी भूत कळत, आधी भूत आणि पुन्हा प्रेत, या 2 गोष्टी विसरायच्याच नाही. मग अभिमान येतच नाही. माझून कधीच नम्र आणि प्रेमळ एवढे महाराज. कुणी आले की खा, कुणी आले की बसा. गुरुजी पण तसेच, अंगाला धोतर नसायचे. गरीब त्या काळात कुठली श्रीमंती आली हो 150 वर्षाखाली. आता उतो आलात तुम्ही पैशानं, काही नसतं, पण आता उतूच असं उतो आले सगळे. कुणाला काय तुम्ही, म्हणूनच कुणाची किंमत राहिली नाही. कुणाला थोडी दशाखात जास्त असावी, मग अवस्था बदलते, नम्रता येते. कुणाला कशाची कमी नाही. ती म्हणते तोंड तिकडं, मी म्हणते इकडं. म्हणजे काही झालं नाही ना कुणाबद्दल देणं घेणं. ह्याला म्हणतात अभिमान. अहम म्हणजे बुद्धीवर मायेचा पगडा, म्हणून तर ते अहंभाव प्रवाहित करते ना. मग आम्हाला कळतं ज्याच्यामध्ये जिवंत माया आहे. हे मायेचे अलेप्रू आहे, हे सुटत नाही प्रलयातून. हे बाटलंय मायेनं, पेटलंय क्रोधानं, सुटलंय वेगानं. हे भगवंतापाशी जाऊ शकत नाही. मग आपलं मन कुडतं, नको रे बा, नम्र व्हा. आपण कणकी चपातीची कणिक तिमली आणि बायकाला म्हणलं करा शेवाया, उंडे दिले. बाया म्हणतात तर पागल का बाई, कणिक तिमली. अरे शेवायला सोजी लागती, ताम फेकावं लागती, त्याचं तमगन फेकावं लागत. सोजी कशाला म्हणते? ताम नाही मधी, म्हणजे भुसकट. ताम कुठून बायकाला कळलं का मधल्या हातातल्या बायका वाटत. ताम म्हणजे वरच आवरण, आणि इथलं म्हणजे अज्ञानाचं आवरण. ते जर मध्ये गेलं तर शेवायला तारच नाही, आणि ते जर निघालं तर शेवाई थांबतच नाही. लाभती भगवंताकडे बुद्धी. शेवाय कळाल्या तुम्हाला पटापट. लांबती, तिला कुटून कुटून वाटून टिंबून दूध घालून तेव्हा ती लांब होते. मग तुम्ही नरमच नाहीत मरायला. कडक उंडा नरम झाल्यावर लांब होतो, तसं तुम्ही नरम झाल्यावर भगवंताकडे जाता. तुम्ही म्हणतात मी कसा अर्थ करू, भोवयाच वरी आकाशाला भोवया. अवघड रे बाबा. म्हणजे तिथं बोध आहे, तिथं कृपा आहे, तिथं सत्संग आहे, जिथं अनुभूती आहे, तिथं नाम सहनशीलता आहे, अवधानता आहे, उदारता आहे, क्षमाशीलता आहे, प्रेमरूपता आहे, सहज ब्रह्मनिष्ठता आहे. त्याच्यानंतर ब्रह्मनिष्ठ आदिनाथ. आता ऐका, मम योनिर्महत् ब्रह्म तस्मिन् गर्भ ददाम्यहम्. हे जगताची उत्पत्ती जिथून होती ती माझी महत् ब्रह्म, त्याचं मूळ कारण आहे. आणि त्याच्यामध्ये मी गर्भ ठेवतो, आणि तो गर्भ प्रकृती जागेद्वारे हे भूत उत्पन्न करतात. आणि तेव्हा तू दिसतोस. हे सगळे नाना रूप होतात. उत्तर दिलं ना, नाना कसं होतो?
त्याचं उत्तर आहे, ह्या जगताचं मूळ स्थान मी आहे, माझ्यापासून भूत आहे. पण प्रकृतीमध्ये जेव्हा मी माझा गर्भ ठेवतो तेव्हा ती प्रकृती भूताला उत्पन्न करते आणि तुझी माझी उत्पत्ती तिथं होती. तू मायेचा अविद्येच्या द्वारे जीव बनलास आणि मी मायेच्या द्वारे शिव बनलो. तूही बनलेला आणि मीही बनलेला. कुठं कळते? तू पण बनलास ना आणि हे बनलास मी. ते भक्तीसाठी वेळा झाला म्हणून ते बाहेर आला. त्याला भक्ती सुखायचं होतं, पुन्हा विद्यात राहायचं होतं. पुन्हा त्या भक्ताला प्रगट केलं, पुन्हा ह्या भक्ताला समोर आणलं आणि त्याला आपलंच केलं. कोण समोर ठेवला, कोण आपल्याची केला, कुठं कळते बुद्धीला? आपल्या प्रेमाचा भोग घेण्यासाठी त्याने भक्त आणि देवाचा मार्ग स्वीकारला, भक्ती मार्ग. पण तोच भक्त आणि तोच ईश्वर कसा एकच आहे हे सांगण्यासाठी वेद प्रगट झाले. गुरु संत महात्मे जगात आले आणि दोघांचं ऐक्य करून आपल्या पदावर गेले. ते ऐक्याचं ज्ञान ब्रह्मज्ञान ते महान असत आणि ते सध्या नाही कुठं. कथा ऐका, गोष्टी ऐका, तिथं बसा, हाताची पूजा, तोंडाची पूजा, कपाळाची पूजा. कशाची पूजा रे बाबा? दुसरं काहीच उद्धार नाहीचे, तळमळायचे, मळमळच उलटायचं पुन्हा. अवघड आहे सगळं. कल्याणासाठी तळमळ असावी, तळमळ असावी बेटा. तळमळ नाही राहिली आता. आता हा पण श्लोक आली हो. श्लोक संपला. ओळी नंबर 67. एरवी तरी महत ब्रह्मा, एरवी तरी महत ब्रह्मा, या लागे हे ऐसे नाम, हे महाददादे विश्राम, श्रवणे काहे. हे प्रकृतीतून हे सगळे स्थूल सूक्ष्म तत्व तयार होतात नाही, चराचर. जिथून उत्पन्न होतात ते मग ब्रह्म, जिथं लय पावतात ते ब्रह्म. माझ्यापासून उत्पन्न होतात तत्व आणि माझ्यापासून थांबतात ते मी. किती म्हणजे काही ना काही गोष्टी नवीन 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 सांगतात भगवंतानं. त्यातलं काही जरी बुद्धीला ग्रहण करता आलं तर ते भगवंता म्हणजे एकरूप होती, ती बाहेर देवावर येत नाही. हे ऐकायचं कशाला श्रवण? की आपली बुद्धी देहाला आकर्षित होती आणि जडामध्ये त्यात घाण पडल्या जाते. म्हणून आपली बुद्धी खोट्याकडे जाऊ नये आणि तिने भगवंताला ओळखावं आणि भगवंतापाशी रमून भगवंतच बनावं. तसं मीठ कुठं बनलं? कुणापासून? पाण्यापासून. मग मिठाचं पहिलं रूप काय आहे? पाणी. जरी दिसलं मीठ खडा पण त्याचं पाणीच रूप आहे, तसा दिसला हा देहाचा खडा, त्याचं मूळ ब्रह्मच रूप आहे. हे कळायला पाहिजे. हे सांगण्यासाठी एवढा खटोटोप आहे. मिठाने आकार धारण केला पण पूर्वचं रूप काय? पाणी. त्याची उत्पत्ती कुठून आहे? पाण्यातून. ह्याची उत्पत्तून ब्रह्म आलं. रामकृष्ण हरिताई. साष्टांग दंडवत सद्गुरु माऊली. गीता, ज्ञानेश्वरी, संत, वेद, 24 श्लोक, उपनिषद, ब्रह्मसत्र, भागवत, हे कुणासाठी? सगळ्यामध्ये हेच आहे ना, कसत नाही. तुम्ही आता दत्ताच्या त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा म्हणतात पाठवून असं असं डुलून. मग त्रिगुणात्मक होतं का बापाला? होतं का? त्रिगुणाच्या पुढे असलेले जे तत्व ते दत्त आहे. ते 3 मूर्तीने प्रगट झाले. मग दत्त हा जाणा, त्याला जाणा, मग ववाळा ववाळा. तिला लिहून ठेवले तरी मुंडक्याला कळलं. अवधूता मग जय देव जय देव जय दत्ता अवधूता. ओ आरती ओवाळिता हरली भव चिंता. भव म्हणजे जन्म मरण. नुसतं ओवाळ हरत का? काय गेल्याचा बाजार म्हणतात. विकारा बहुवस थोरी अजुना हेच करी. आले का सगळे मीटिंग मधले? बहुवस थोरी अजुना हेच करी म्हणून अवधारी मात ब्रह्म. विकारा बहुवस्तोरी. हा विकार कुणाच्या प्रकृतीचा आहे? माझा नाही. माझ्या संबंधाने प्रकृती
कार्यरत होती, ब्रह्मण उत्पन्न करती. माझ्यात विकार नाही, माझा संबंध केला म्हणून तिला कार्य करता येतं. मी नाही. किती अवघड आहे बघा ना, कळायला सुद्धा. विकारा बहु असं थोडी, हे सगळं जे कार्य सृष्टीचं दिसणार, हे कुणी केलं? प्रकृतीने केलं. हे कार्य विकारातून उत्पन्न होतं. तुम्हाला एक उदाहरण देते, सगळ्यांना तुम्हाला कळणार नाही. विकारामुळं ही प्रकृती जेव्हा कार्यरूप बनते, त्याच्यात तुम्हाला सांगते उदाहरण देऊ. आपण दूध गोड असतं, पण चमचा दह्याच्या मध्ये गेला की दही बनतं. दूध दूध असतं ना मूळचं, पण मध्ये चमचा गेला कशाचा? दह्याचा. तसा मध्ये गुणाचा विकार झाला. आणि मग जसं पहिलं दूध होतं मधुर आणि गोड पातळ होतं, दही बनलं. दुधामध्ये विकार झाला, दही बनलं. तिच्यामध्ये विकार झाला, जगत बनली. तुम्हाला म्हणून थांबा सांगते. कारण कसं आहे, मला एक सांगते, वेदांत तुम्हाला काही काय भेटतो? सार पूरक भेटत नाही. भेटत नाही ना, पूर्ण भेटतं काही. काय कोण सांगते? सोपं नसतं ना ते मांडायला. म्हणून विकारा बहु असं थोडे, हा सारा पृथ्वीचा जो विकार आहे, सृष्टीची उत्पत्ती आहे, हे मायेमध्ये विकार होऊन ती सृष्टी उत्पन्न करती. माझा आधार घेऊन ती कार्यरत होती आणि कार्याला उत्पन्न करून ती त्या जीवाच्या सोबत राहती. तो अज्ञान, ते भ्रम. तो जीव माझ्यासोबत कुठे? तो अज्ञानाचा पट आहे. ज्यानं विकार केला, ज्यानं कार्य तयार केलं, त्यानं ब्रह्मांड उत्पन्न केलं, ती प्रकृती आहे. आणि मी पुरुष आहे, ते क्षेत्र आहे, मग क्षेत्रज्ञ आहे. दोघाचा संबंध आहे, मग तिचं कार्य आहे. माझा संबंध नसेल तर ती कार्यरत होत नाही. ओव्याशी लागलं तर खन खन, तर बुद्धीचा विकास आहे ना, तर नाही. विकारा भवस थोरी अजूना हेच करी, म्हणून अवतारी मत ब्रह्म. म्हणून ती प्रकृतीच कार्यरत असल्यामुळे तिला मत ब्रह्म नाव आलं. आता पुढे तुला अजून सांगतोच आहे, अजून तुला पुढे चिंतन देणारच आहे. 14 अध्याय म्हणजे काय आहे ते सगळं कळायला. एका अध्यायामध्ये बुद्धी पुढे पुढे प्रगल्भ होती, ज्ञानाची शक्ती वाढती आणि मुक्तीचा द्वार खुलतो. बुद्धीचा प्रवेश आत जातो, दार उघडतं ना, आणि बुद्धीमध्ये प्रवेश करते ईश्वराकडं. मग ती जगताला पाहत नाही आणि जग तिच्या पाशी राहत नाही. सगळा तोच तो कुठं जगत आहे, आणि तोच मी कुठं देह आहे. असे वाक्य वाटते, लिहून ठेवा. वैभुरी वैय लिहा, पुन्हा वाचा. कशाचं वाचा? दोन्ही होत नाही. आता ऐका 69. अव्यक्त वादमती अव्यक्तैसे वंदती, संख्याची आकृती प्रकृती हेची. संख्येला प्रकृती म्हटलेली आहे, पण कुणी वाद केला अव्यक्त, कुणी व्यक्त म्हणले तिला. मग अव्यक्त ऐसे वंद्यती, सृष्टीचं कारण कुणी अव्यक्त म्हटले, कुणी प्रकृती म्हटले, कुणी भूत म्हटले. पण नाना जरी मत असले तर सृष्टी खोटीच आहे. कुणी कसं माना, कुणी कसं, पण सृष्टी खोटीच. ऐका, अव्यक्त वादमती अव्यक्त ऐसे वंदती. अव्यक्त ही महत ब्रह्माचं म्हणलंय, त्या महत ब्रह्मापासून सृष्टीची उत्पत्ती म्हणले. पण सांख्यानं प्रकृती पुरुषाच्या संयोगातून जगताची उत्पत्ती मानली. कुणी जगताची उत्पत्तीला महत ब्रह्म मानली, कुणी कसं, कुणी कसं. संख्याच्या प्रकृती हेची वेदांती. आता विषय सुद्धा बघा आपला, वेदांती एते माया. वेदांत शास्त्रात ह्या प्रकृतीला माया म्हणतात. वेदांती ए माया ऐसे म्हणतले प्राज्ञराया. प्राज्ञ म्हणजे बुद्धीचा राजा असतो. तुझ्यासारखी बुद्धी कुणाचीच नाही. ऐक ऐसे म्हणजे प्राज्ञराया, असो किती बोलो भाया अज्ञान हे. अरे किती सांगायचं हे अज्ञानाचे. कुठे प्रकृती म्हणा, कुठे ब्रह्म म्हणा, कुठे माया म्हणा, त्याच्यावर किती वर्णन करायचं. हे सगळे अज्ञानाचे रूप येतं. आता व्यर्थ किती बोलू, चल पुढे. किती सुंदर निर्भय. हे सगळं मायाच्या अज्ञानाचे रूप येतं. प्रकृती म्हणा, माया म्हणा, अविद्या म्हणा, मदब्रह्म म्हणा, काही म्हणा, हे सगळे अज्ञानाचे रूप येतं. ह्याच्यामध्ये किती बोलायचं, बस झालं. ऐका आता,
आपण आपला आपण पेया विसरू जो धनंजया तेच रूपया अज्ञानासी. अज्ञान कशाला म्हटलंय? आपला विसर आपल्याला होतो ते अज्ञान सिद्ध होतं, आपली ओळख होती ते ज्ञान सिद्ध होतं. खूप मी सहज भाषा सांगितले, पण एकाग्र अशा तुम्ही आता सध्या एकाग्र आहे. कुठला विषय नाही, कुठलं चंचल नाही, कुठला गुण नाही, कुठला देहाचा भाव नाही, कुठलीही अवस्था तुमच्यात नाही. म्हणून तुम्हाला सांगितलेलं शब्द निरामय अवस्था आहे. मग ब्रह्मपद्धतीचं निरामयच आहे. कुठला गुण नाही, कुठला विकार नाही, कुठला स्पर्श नाही, कुठं काही नाही. तो एकांत म्हणजे तो शांत, आणि शांत म्हणजे भगवंत निराकार. तिथं काहीच व्यवहार नाही. मग तशा स्थितीत तुम्हाला ते कळालं आणि ती स्थिती भोगायला 1 घंटा होईल का पण ते भोगायला पुन्हा देव होता. आज तुला चालूच आहे, ये रे माझ्या मागल्या टाकताना. आता कुठं देव आपला आहे का? वळवळ काय मनाची. आता बाहेर बसत कुठं आलं कोण बोललं असं 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 वळवळ वळवळ होते. बघा तुम्ही कुठे चित्त स्थिर राहते. पण शांत मन असल्यावर तिथं ज्ञान असतं. वाचवत असलं की तिथे संसार असतो. आता पुढे आहे का? अनेक हे कसे जे विचारा वेगळे न दिसे वाती पाहता जैसे अंधारे का. वाती पाहता जैसे अंधारे का. वाट लावली दिवा अंधार पडला. आता वाटी अंधार दिसते का? प्रकाशच की. जिथे वाट नाही तिथे प्रकाशच की. इकडे वहिनी. अनेक हे एक असे जे विचारा वेगळे न दिसे वाती पाहता जैसे अंधारे का. बघा, जर वाट उजळून लावली आपण, त्याच्यामध्ये प्रकाश झाला, अंधार दिसत का? वाट कुठे घेऊन जा, सगळं उजेडच आहे. तसं त्याचा विचार करायला गेला सगळं तोच आहे. आता त्याचा विचार त्यानं कसा करा? सगळं एकच आहे. तसं आहे. ज्योत लावली आणि अंधार बघायला. आता ज्योतीमध्ये अंधारच नाही, त्याच्यामध्ये जगतच नाही. ही गोडी आणि हे विषय आणि ही गोळी अशी हृदयाला टच व्हावी तर साधे प्रगट होतो आणि भगवंताची स्थिती प्राप्त होती. त्याचा संबंध तयार होतो ईश्वराचा बुद्धीशी. देहाचा संबंध जातो. कारण अविद्या भस्म होती ना. उदाहरण किती छान दिलं. वाट लावली, प्रकाश पडला, अंधार बघायला. कसं ज्ञान झालं? ईश्वराला बघायला. खूप वर्ष म्हणजे वेगळं वेगळं सांगितलं पप्पा. ऐका आता. हलवलिया जाय निछळ तरी होय दूध जैसी साय दुधाची ते हलवलिया जाय. ते दूधच साय. आपण दूध तापवलं आणि हलवलं नाही तर साय ती, आणि सारखं हलवली साय तसं चंचल झालं ती बुद्धी येते. किती उदाहरण गोड आहे. दूध तापवून ठेवलं तर साय त्या दुधाचीच बनते. साईत काय? दूधच. काय काय कुठून आली? म्हणजे दुधातूनच साय बनली तर ब्रह्मापासूनच जगत बनले ना बाबा. साधं उदाहरण. दुधी साय, दुधाची साय, त्याच जगत, त्याचा जीव आणि त्याचा शिव. आणि तेल मी आणि पाणी घातलं. आता काय करावं? पाणी ओतलं, ओतात आमच्यावर पाणी, आणि मी घातलं पुन्हा, आणि मला कीर्तन आलं तर मग करावं का आता? आता मीच उरत नाही तर कीर्तन कशाला? खरे का खोटे? पाठ करून कीर्तन नसतं बेटा. आतून स्फुरण ते कीर्तन, आतून चिंतन ते वेदांत, आणि आतून त्याची ओळख तो ब्रह्मविद्या. आता ऐका. हलवली जाय, हलवली साय जाते. तिकडे किती हात वरती किती राहिलं किती हा संपतो. हलविल्या साय जाय निश्चळ तरी होय. दूध जर स्थिर ठेवलं तर साय होती. तू जर निश्चळ राहिला तर माझी प्राप्ती होती. काय उदाहरण दिले गोड. अंधनवत माऊली.
हो बेटा. साय दुधाची ती, दुधी जैसी साय दुधाची ती. दुधावर बी साय दुधाचीच आणि साई बी दूधच आहे आणि त्या साई खाली बी दूध आहे. दुसरं काय आहे का? तर सगळं मीच आहे. कुठे जगत हा दृष्टांत खूप सुंदर मनमोहक आहे. पण ज्याला कळायला गेला काय मातीच आणि तात्पुरतं करून बी मातीच. पैजा गरू ना स्वप्न ना स्वरूप ना अवस्थान ते सुसुप्ती का घन जैसी होय. आपण जागरण आहे, स्वप्नावस्था नाही, न स्वरूप अवस्था न सुसुप्ती. झोपही नाही, भगवंताचं ज्ञानही नाही. सुसुप्ती का घन जैसी होय. घनदाट सुसुप्ती म्हणजे एकदम गाढ झोपले. आहे का स्वप्न? जागृती आहे का? एकदम घनदाट झोप आहे आणि झोपेमध्ये आत्मसुख आहे. खरं सुख झोपेत आहे. कोणता आपण उठू शकत नाही. वैर्यामध्ये आले की असं आलो एका मिनिटात गडा. मी मध्ये गेले की आले तुझ्या गुर्र गुर्र एवढी समज कस करा ती बाबा. आणि आम्हाला म्हणतो मग नाही झोपायचं नाही झोपायचं. धडधड करतो धडधड धडधड. अभ्यास नाही चिंतन नाही झोपायचं. म्हणजे वृत्तीच तशी तयार होत नाही ना बेटा. तुम्ही अवस्था तशी बनवून घेतली ना. जास्तीच नाही बिनधास्त झोपतात. मगच नाही ना. काल उलगून झाली पूजा केलं खाल्लं की झालंच. तुमचं रोजचं जे असतं का पान उलटायचं ते पाठ असतं त्याच्यात का हाय उलटीले झालं. तुझं अज्ञान उलट ना. रोजचे पानं उलटले ती बाई झाली खायला मोकाळ. खा आता त्याला म्हणते खायला वट्ट्याकडे. काय वट्टा काय खाती पूर्ण एक अवस्था झाली. वाचवू नका म्हणत नाही आम्ही. पण एक आपली स्थिती कशी होती आणि का होती कोणामुळे होती ते ओळखावं. जन्म आलाय देहाचं भान यायले. आत्म्याचं भान पाहिजे. स्वरूपाची जाणीव पाहिजे. सुखाची उत्पत्ती पाहिजे. दुःखाची निवृत्ती पाहिजे. जगताचा भ्रम संपला पाहिजे आणि मी कोण कळून त्या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे. तू मग असा आपण कुणी यायचं म्हणतो का बाई बसते का घरात आणा फळ लावा फोन आणा खवा दारूच्या लोकांना खवा जामून बघून कटाळा येतो आम्हाला. उलटी तिथे काय गवर बिका जामून गोड आपल्याला लई कटाळा येते ते बघून. किती कसे कारण जास्त झाले त्याचा कटाळा येतो. आणा खवा तुम्हाला सोपं आहे ना. गोळ्या केल्या की तळले सोपं गाव गोडे दुधाचा खवा करा बरं मग कळते. सांगा दुधाचा खवा करून जामून सोपं का? तसं माऊलीची ओवी कळून द्या. खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. त्याने कोण ठेवलं तयार खवा तयार अंगण गेले गोळ्या केल्या काय झालं उडाय नुसती खवा कर की. दुधाचा खवा म्हणजे पाण्याचा भस्म पाणी करणं. दुधाचं पाणी जाळणं म्हणजे खवा आणि बुद्धीतलं अज्ञान जाळणं म्हणजेच खवा मेवा. ज्ञानाचा मेवा खवा कळतो पटकन तुम्हाला. खवा कधी म्हणतो दुधाचं पाणी जळायचं आणि ज्ञानी केव्हा म्हणतो अज्ञान जळायचं. नाही का तसं चुकलं का मला सांगा बरं. दूध जाळून जाळून त्याचा खवा होतो. तसं तपश्चर्या करून करून मनाला मेवा येतो त्या भगवंताचा. खवा उगवतो का? पैसा नाही ती म्हणते नको माय गॅस जाळ्याचा आणायचा आहे का? तसंच आहे बेटा. आता पुढचं आहे का? वेता वायू ते वांज आकाश रिते तयायसे निरुते अज्ञान. कान वेता वायू ते आकाशातून वायू उत्पन्न होतो. तर वायूच नाही तर आकाश वांज आहे. वायू उत्पन्न केलं आकाशाची उत्पत्ती वायूची उत्पत्ती कोणापासून आकाशापासून. जर आकाशाने वायू उत्पन्न केलंय तर वांजच आहे आकाश. तर पुढे बघा आता कान वेता वायू ते वांझे आकाश रिते. तिथं आकाश कसं मोकळे म्हणजे वायूच नाही तर तुमच्या बुद्धीत अज्ञानच नाही.
तयायसे निरुते ज्ञानगान, तयायसे निरुते अज्ञानगा. आता काहीच नाही, कुठला विकार नाही, कुठला व्यवहार नाही, कुठं ज्ञान आहे. आकाशापासून उत्पन्न झाला का आकाश एकटंच आहे का नाही, तसंच भगवंत एकटाच. आपलं सार सार घ्यायचं. आकाशानं वायूला उत्पन्न केलं नाही, मायेनं जगताला दाखवलं नाही, मायाच मेलीनं जगताला दाखवलं, तिचा वाद झाला. जी दाखवती तीच बाधित झाली, जी सून भांडते ती मायली गेली. कोण कोण बोलाय रे? गेली ना. मला हे तुम्हाला हे कसं कळतं? पदर लावून असं यायला तसं हे कळावं. आता ती माहेर गेली पिढा, ते बोलायला त्याचं मरण कमी का? तिकडे एक डोंगर, तिकडे एक डोंगर, आणि मध्ये ते रगडल्या जातं. दोन डोंगरामध्ये पोट पिसत आहे. एक बायकोचा डोंगर, एक माईचा डोंगर, नाही का? मध्ये होता हलाल ती होत नाही. मग आपलंच लेकरू हलाल करायचं का? हे ज्या बाईला कळत ती माई असती, आणि जिला कळत नाही ती बाई असती. मला एवढं सांगायचं. बाकी ज्याला घ्यायचं ते घ्या, हे तर मातीच जा. आम्हाला देणे घेणे नाही जगाचं. आम्ही फक्त ज्ञानाचे अधिकारी, बस. बाकी काही देणे घेणे. तुला पोरगा हलाल करायचं तर वाच कशी बेबान. तसं तुला अज्ञानाला हलाल करायचं तर ज्ञानामध्ये ये. मग सांगावं काय तुम्हाला? नीट कसं करावं? कॅटर मारून तरी. कारण अनाड बुद्धी ना. ज्या देहाच्या संबंधानं तुला हलाल व्हावं लागला, तुझा बळी चालला, तर तू देहाकडे जाऊ नको ना. चुक आहे का? आणि एक सांगते, जे बी समोर येते प्रारब्ध आहे आपला, जे बी तुम्हाला समोर येते तुमचा अपराध आहे म्हणून गिळायचं त्याला. तुझं आहे, तू वाच ना. दुसऱ्यावर का म्हणून? हत्या वैराने रेन त्या रूपानं संसार पुढे येत असतो. ज्याचा वैर आहे ते वैर करत, त्याच्या ऋण आहे ती फेडून घेत, आणि जे हत्या ते शब्दाने होती. म्हणून आपण दुसऱ्यावर रुसायचं नाही आणि कुजायचं बी नाही. आहे ते भोगायचं. तू काय का? तुझाच भरड्यान सगळं केलेला हाताने. असं कळाल्यावर मन रुसत नाही, शब्द बोचत नाही बोचत. तुला आता ऐका. कान निवेता वायुते, वांजे आकाश रिते, तयायसे निरुते अज्ञान गाई. ऐका, हे ज्ञान एकटं असेल, दुसऱ्या कुठे कोणी आहे का? आकाशातून वायू उत्पन्न झाला नाही, आकाश वांज आहे. तसं ते एकटा आहे, त्याच्यापासून जर काही झालंच नाही, तो एकटाच आहे. न पृथ्वी, न जगत, न भूत, तो एकटाच आहे. त्याने उत्पन्न काहीच केलं नाही. उत्पन्न करून तो अलिप्त आहे. आणि एक अवस्था ही चिंतनाच्या अवस्थेने तपश्चर्या होती, आणि अज्ञान विलय जात, आणि स्वरूप प्रगट होत. स्वरूप प्रगटल्यानंतर मन न राहता ब्रह्म होत. आणि त्या ब्रह्मस्वरूपाला व्यवहारामध्ये काही टच होत नाही, कारण ते देहाला माझं म्हणत नाही. कारण ते स्वरूप प्रगट आहे. तिथं अज्ञान प्रगट आहे, तिथं बुद्धी देहाला माझं म्हणते. तिथं स्वरूप प्रगट आहे, तिथे जगाला मी म्हणते. किती सांगून काय बघणं वाटतं, कधी कधी वाईट वाटतं. देव किती द्यायला आहे. हे शब्द कोणच्या स्कंदात दाखवा, कोणच्या पोथीत दाखवावे. शिवीला अमृत मध्ये आहे, कोणच्या भागवतात आहे, दाखवा. कुठंच नाही मिळत. हे व्यासपीठच नाही, कुठं नाही. कारण ओवी लावून देतच नाहीत कोणी. अहो अभंग एक असं बोलते, ती चालन त्या महाराज एक चाल काहीच येत नाही त्याची चाल. बरोबर आहे का? सो अगदी सत्य बेटा. आता ऐका. पहिलं खांब का पुरुषो, ऐसा निश्चयो नाही एको, परी काय नेनो आलोको दिसत हसे. ऐका. अंधारामध्ये एकतरी सांज झाली, आपण शेताकडे चाललो. एखादं झाड वाळलेलं असतं, आणि ते झाड लांबून पुरुषासारखं दिसतं. त्याला म्हणतात स्थानवर पुरुषाचा भ्रम, विचारसागर मधला विषय.
जर लाकूड आहे वाढलेलं आणि अंधारात वाटतो माणूस उभा टाकले लागून जवळून नाही, त्याला म्हणायचं स्थाणूवर पुरुषाचा प्राण प्लस खांब का पुरुष पहिले म्हणते ना, मग ते खांब असतो, आपण त्याला पुरुष म्हणतो, माणूस वाटतो. जवळ गेला माणूस आहे का? खांब आहे. तसं भगवंताकडे आपण गेल्या देह आहेत का? नाही बेटा. आणि या चिंतनात राहावं, आत्मकल्याण करावं, संसारामध्ये आता तोंड न घालता जगावं. कारण तिथे गेले की ठेस नसेल, म्हणून अलग बाजूला. आता तुमचं कर्तव्य झालं ना, आता कर्तव्य मोक्षाचं, आता चिंतन भगवंताचं, आता मनन वेदाचं, आता श्रवण अभेदाचं, आता स्थान सुखाचं, आता दर्शन आत्म्याचं. उरलेल्या आयुष्यात हेच करा बेटा. हा व्यवहारापुरतं तिकडे बोला, हा हो बरं आहे गुरु हाय हॅलो, तिच्या पुढे सरकू नये आणि जास्त संघर्ष करू नये, जास्त मनामध्ये त्या मला खेचू नये. कारण प्राण जाताना ते संस्कार जर राहिले तर त्याच घरामध्ये शेळी पाल मुंगूस उंदर माशा असं होण्यावर म्हणून ते संस्कार ठेवू नये. आलिप्त व्हायचं, श्रवणात यायचं, वेदाकडे जायचं, संतांचं व्हायचं, त्या ग्रंथात राहायचं, बोधामध्ये यायचं, देहभावाला सोडायचं, आत्मज्ञान पकडायचं आणि स्वरूपात थांबायचं, आत्मरंगात रंगायचं, बोधामध्ये जगायचं, देहभावातून निघायचं, त्याला संत म्हणायचं. सांगा बरं येतं का? मला म्हणते गुलाजी येतं का? प्रेरणा तिने नेले स्वरूपात राहा ना. हे जाणारे आधीच सोडा ना, पुन्हा पडणारे आधीच पाडून बाजूला सारखं ना. पण आपल्याला सोडता येत नाही. कारण एक सांगू का, आपल्याला ह्याला का सोडत नाही बुद्धी, तर तेवढी प्रगल्भता नाही, तेवढी योग्यता नाही त्यांची. योग्यता कधी म्हणते? त्या बोधामध्ये बुद्धी तरंगती, देहात नाही रमत, बोधातच असते. व्यवहार जरी केला तर बोधात भिजलेली आहे, व्यवहार चिटकत नाही. त्या बोधानं विकार जातो आणि जीव निराकार होतो. आणि निराकार व्यक्तीला देहाचा संबंध नसतोच. हाताला तेल लावलं पाणी सुटतं का? ज्ञान झाल्यावर देह वाटतं का? सांगा. ज्ञानमय अवस्था आल्यावर जडाला पाहतं का कुणी? त्याचा ध्यास घेते का कुणी? त्याचा लव होतो का मनाला? त्याची स्थिती होते का हृदयाला? म्हणून तो कळावा आणि तिथं मन वळावं, आत्मज्ञान गिळावं आणि शुद्ध तत्वामध्ये मिसळावं. आपण आपल्याला शोधावं आणि अंतरंगात रंगावं, देहावर न येता जगावं आणि वृत्तीला बाजून सारून आपल्या स्वरूपात थांबावं. सोडा वृत्तीला. वृत्ती घाण करते, जगाला दाखवती. तिला सोडलं जग दाखवती का? एखादी मैत्रिणी खराब कळाली ती म्हणते लोक मग तिच्यावर गेली बट्टा लागते फिरायला म्हणलं का बघ, सोडतो का तिला आपण? एखादी जर व्यभिचारी असली तर ते धरतो का मैत्री? धरतो आपण? आपण शुद्ध आहेत ना आणि एक पवित्र आहेत, अपवित्र अशी आपण संबंध करत नाहीत. मग देह अपवित्र आहे का संबंध? देह विटाळाचा भांडार आहे का संबंध? हा संबंध. हे सगळं दिसणार दृश्य हे तुम्हाला तारणार नाहीये, मारणार आहे. हे खोट आहे आणि तुमचं नाहीये आणि दिसून खरं नाहीये. दृष्टीसाठी वाद घेऊ आपण एक दिवस, तुम्हाला कळेल की दृश्य आणि दृष्टा काय आहे ते. दृष्टी कशी असावी, सृष्टी कशाला म्हणा, हे विचारसागरामध्ये परिपक्व झाल्याशिवाय कळत नाही. आणि वाचून देणारा खरा नसतो, तुमच्या हृदयात बोध भरणारा खरा असतो. तो जगाला तारणारा असतो आणि त्याचा अध्ययनाची तलवार असती, वेदाची बधरतरीत झालर असती आणि आयुष्याची तिथे तपस्या असती. तेव्हा ते बोधाची तिथं उत्पत्ती असती, मुक्तीची तिथे संपत्ती असती आणि सुखाची अनुभूती असती. ती ब्रह्मत्याची स्थिती असते. कचूक आता पुढचा ऐका.
पुरुष ऐसा निश्चय नाही एक. आपण चाललो अंधारातून, आपण चाललो अज्ञानातूनच, अज्ञानातच ना. आपण चाललो अंधारात, मग ते खांब आहे का पुरुष आहे निश्चयच नाही. काय करायचे? निश्चय नाही एकू परी काय नेनो अलोकू दिसत आहे. दिसतंय ते पण काय कळत नाही. एकदा पुरुष वाटते, एकदा खांब वाटते. तसं ते अज्ञान जगत दिसतंय, मग ते खरं आहे का खोटे याचा निश्चय होत नाही. तसं ते जगत आहे, दिसतंय पण कळणं. तसा झाड दिसतंय पण कळणं. ते सुंदर निरूपण केले. अगदी बरोबर आहे ना. खांब दिसायलाय, मग पुरुष आहे का खांब आहे? जगत दिसायलंय, जगत आहे का जगदीश्वर आहे? कळलं. खूप सुंदर ओव्याचा भयानक झाला. मला वाटतं चौद्यावर गुराचं वर्णन आहे असं वाचून दाखवा म्हणलं. आपण माहिती भयानक निघायलं, वाचून थांबलं. आता ऐका. देवी वस्तू जैसी असे, त्याप्रमाणे आत्मवस्तू जशी आहे तशी कळाली. खांबाई म्हणतो, पुरुष आहे म्हणतो, मग अज्ञान सिद्ध व्हाय ना. तैसी वस्तू जैसी असे तैसी किरण दिसे. जशी वस्तू आहे तशी दिसत नाही म्हणून भ्रम झाला. आत्मस्वरूप कळाल्यावर जगत भाव आहे का? जैसी वस्तू ऐसे तैसी दिसे. जशी वस्तू आहे तशी दिसत नाही म्हणून भ्रम झाला. लाकूड कळालं नाही पुरुष वाटलं, भगवंत कळालं नाही जगत वाटलं, आत्मस्वरूप कळालं नाही देह वाटलं. काय अजून सांगायचं, किती सांगायचं माऊलीनं. बापरे बाप. देवी वस्तू जैसी असे तैसी किरण दिसे परी काही अनादिसे देखे जेना. अरे भलतं दिसायला खरं कळच ना, पण जे खरं आहे ते दिसतच नाही. देखे जेना खरं दिसायला का? दिसायला दिसना. आता पुढे आहे का. ना राती ना तेज ना संधी ना तेवी सांज देवी विरुद्ध ना निज ज्ञान ते. बघा ऐका. दिवस बी नाही, संध्याकाळ नाही. जो मधला काळ आहे तिन्ही सांज, त्याला म्हणते सांज. पक्क प्रकाश नाही, लख अंधारे नाही, त्याला म्हणायचं तिन्ही सांज नाही. तसं पुरुषही कळत नाही आणि खांब कळत नाही, ज्ञानही नाही अज्ञानही नाही, अशी अवस्था. अंधारे नाही, प्रकाशही नाही, सांज. तसं ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही, मधली अवस्था. असं सांगितलं भगवंताने अर्जुनाला. काय उदाहरण दिले बाप. आता कळत कळत माझी प्राप्ती नाही ना, कळायला पण मला कुठे भेटला. अज्ञानी म्हणता येत नाही, अज्ञानी म्हणता येत नाही, मधली तिन्ही सांज. खूपच सुंदर वर्णन केले, खूपच छान सांगितले. हो माऊली, खूप सुंदर, किती सोपं करून सांगितलं. की दशा अशी कोणाची एक दशा असते ती वाद अज्ञान ऐसा, तिथं अज्ञान सिद्ध होत. तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञानाव. अज्ञानानं गुंडाळल्या चेतनाला क्षेत्रज्ञ म्हटलं. जीव त्याला गुंडाळलं ना आपण देहानं, कळत नाही. आपण जर माझं मी कळालं तर आपण देहावर सुद्धा येत नाही. उलटची भूमिका वाढते ना, कुणा भूमिका वाढते. जसं आपण तिळाला हलताना पाक टाकतो, तिळ झाकला जातो आणि त्याच्या काटा येत येत मग ती साखर दिसते का तीळ दिसतो? साखर. तसा चव करतो दिसतो, तीळ नाही. तसं अज्ञान नाही, सगळ्यात तोच. सगळे काटे साखरेचे, सगळे त्याच दर्शन त्याच. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरू रघुनाथ महाराज.